काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज ट्रायडंटमध्ये बैठक आहे महाविकास आघाडीची। या बैठकीचा नेमका अजेंडा काय आहे? नहीं, एजेंडा शीट शेअरिंगसाठी आज बैठक होती, पूर्वनियोजित बैठक आज होती। परंतु ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि बदलापूरमध्ये जे घटना घडली आहे त्यामुळे ही आजची शीट शेअरिंगची जी बैठक आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे। आणि जी घटना घडलेली आहे, ज्या प्रकारे लोक रस्त्यावर येत आहे त्या महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा ज्याप्रमाणे प्रश्न निर्माण झालेला आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या नाशिकमध्ये बघा 8 दिवस पूर्वी झाला, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही घटना घटत आहे। तर ह्या सर्व घटना आणि ही बदलापूरची तर खूप दुर्दैव घटना आहे। महाविकास आघाडीचे आमची सगळ्यांची एकच भूमिका आहे, या विषयावर अजिबात राजकारण करायचं नाही। मुंबई आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि अशा प्रकारची घटनाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही मिळून रणनीती तयार करून पुढे निर्णय घेणार आहोत। मुख्यमंत्री ज्या पद्धतीने टीका करतात, मुख्यमंत्री म्हणतात की लाडकी बहीण योजनेचे बॅनर झळकले, त्यामुळे हे बॅनर आले कुठून आणि पॉलिटिकली ड्रिव्हन हे सगळं आंदोलन होतं। बघा, कालचं जे बदलापूर रेल्वे स्टेशनवर जे झाला त्या लोकांचा सो मोठा गुस्सा आहे, लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे। घटना होऊन 8 ते 10 दिवस झाले, 10 दिवसपर्यंत सरकार काय झोपत होती का? शिंदेजींची सरकार लाडली बहिणाच्या प्रचार प्रसारमध्ये व्यस्त आहे। 4-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहे, लैंगिक अत्याचार होत आहे, एवढी मोठी घटना होत आहे। त्या मुलामुलींचे परिवार पोलिसांकडे जाऊन बसतायत, पोलीस काय दखल घ्यायला तयार नव्हती। म्हणून बदलापूरमध्ये काल ज्याप्रमाणे हजारो लोक रस्त्यावर उतरून रेल्वे स्थानकावर आले आणि त्यामुळे ही सरकार जागे झाली आहे। तर या सरकारला लाज वाटायला पाहिजे की अशी प्रकारची गंभीर घटना जेव्हा आपल्या राज्यामध्ये घटत असते तेव्हा आम्हाला संवेदनशीलता आणि गंभीरता दाखवली पाहिजे आणि प्रत्येक विषयावर आपलं लक्ष केंद्रित केला पाहिजे। एक महत्त्वाचा प्रश्न, 2000 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, इंटरनेट सेवा बंद आहे आणि त्या ठिकाणी बरेचसे नेते जे विधानं करतायत ती सुद्धा आक्षेपार्ह आहे। नाही, प्रश्न विधान करायचा नाही आहे, ह्याच्यावर मी जसं आम्ही सांगितलं आहे आमच्या महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की या विषयावर अजिबात आम्हाला राजकारण आणायचं नाही। मुंबई आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे करण्याची गरज लागेल ते आम्ही मिळून करणार आहोत। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।